स्वप्न कोण बघत नाही? आपण सगळेजण स्वप्न बघतो. बऱ्याचदा ही स्वप्न पूर्ण होतील का? अशी आपल्याला शंका असते किंवा असे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात. अनेक स्वप्न आपण पूर्ण करू शकतो. आपल्या विचारांमध्ये ज्यावेळेला एखादी गोष्ट येते आणि त्या गोष्टीवरती जेव्हा आपण काम करतो, विचारांनी देखील आणि शारीरिकदृष्ट्या देखील, त्यावेळेला ते स्वप्न पूर्ण व्हायला लागतं, मोठं व्हायला लागतं, पूर्णत्वाकडे एक-एक पाऊल आपण टाकायला लागतो. आपण नोकरी करतो, पैसे मिळवतो किंवा व्यवसाय करून पैसे मिळवतो. त्यातून आपण अनेक स्वप्न आपली पूर्ण करतो. पण आपल्याला असं वाटतं, की काही स्वप्न कधीच पूर्ण होणार नाहीयेत. पण असं नाहीये. जेव्हा आपण आपल्या विचारांच्या पलीकडे स्वप्न बघतो किंवा एखादं स्वप्न बघत असताना शंका घेत नाही, फक्त स्वप्न बघतो, मोठी स्वप्न बघतो, तेव्हा ती पूर्ण होतात. फक्त त्यासाठी आपल्याला काही टेक्निक्स वापरायचे आहेत. मॅनिफेस्टेशन, व्हिज्युअलायझेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन अशा अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील, वाचल्या असतील. पण या मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक्स कोणत्या आहेत, ज्याचा वापर करून आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकतो? मी सायली, तुमची जवळची मैत्रीण, एक सर्वसामान्य मुलगी होते. पण मॅनिफेस्टेशन टेक्निकचा वापर करून आणि त्याच्या जोडीला प्रयत्नांनी, कष्टांनी मी आज घराघरामध्ये पोहोचले. मी आज दूरदर्शनवरती दिसते, तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दिसते. माझ्या इन्कम सोर्समधून मी माझ्यासाठी, माझ्या आई-वडिलांसाठीची, माझ्या जोडीदारासाठीची अनेक असामान्य स्वप्न मी पूर्ण केली, की जी कधी मी करू शकेन का, असा मला प्रश्न पडायचा. पण या मॅनिफेस्टेशन टेक्निक्सचा मला माझ्या स्वप्नपूर्तीसाठी खूप उपयोग झालाय. फक्त पैसे कमवण्याचीच स्वप्न असतात का? तर नाही. माझे आजार मी मुळापासून बाहेर काढून टाकू शकले. माझं वजन कॉलेज जीवनामध्ये खूप कमी होतं, ते मी वाढवलं. माझ्या व्यक्तिमत्वामध्ये मी बदल घडवून आणले. मला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी मी अनेक निर्णय घेतले. मी माझं करिअरचं क्षेत्र बदललं आणि या क्षेत्रामध्ये मी यशस्वी होऊ शकले. त्याच्यामागे मला माझ्या फॅमिलीकडून मिळणारा सपोर्ट आहेच, माझी मेहनत आहेच. पण या स्वप्नांना पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यासाठी आपली सकारात्मक मनस्थिती लागते. ज्यावेळेला आपल्या आजूबाजूला आपल्यासाठी पूरक वातावरण नसतं किंवा अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं, त्यावेळेला आपली मनस्थिती ढासाळते आणि मग त्या मनस्थितीमध्ये आपण चांगला विचार नाही करू शकत. जर आपण चांगला सकारात्मक विचार नाही करू शकलो, तर आपण आपल्याकडे चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करू शकणार नाही आहोत. म्हणून आपल्याला ह्या 15 मॅनिफेस्टेशन टेक्निकचा वापर करायचा आहे, ज्याचा वापर केल्यामुळे आपण आपल्याकडे चांगल्या चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करणार आहोत आणि ज्यातून आपली स्वप्नपूर्ती होणार आहे. या 15 लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या किंवा मॅनिफेस्टेशनच्या ज्या टेक्निक्स आहेत, त्या आपण स्वप्नपूर्ती या कार्यशाळेमध्ये शिकणार आहोत. ही कार्यशाळा येत्या 1 जूनपासून सुरू होणार आहे, 15 दिवसांसाठी. या कार्यशाळेमध्ये रोज तुम्हाला एक ऑडिओ मेसेज पाठवला जाईल, ज्यातून तुम्हाला रोजची टेक्निक समजावून सांगितली जाईल. असं का? तर तुम्हाला ही कार्यशाळा तुमच्या वेळेनुसार करता यावी यासाठी. हा ऑडिओ मेसेज तुम्ही केव्हाही ऐकू शकता. दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा ऑडिओ मेसेज ऐकू शकता आणि जी टेक्निक तुम्हाला समजावून सांगितलेली आहे, ती रोजची टेक्निक तुम्हाला रोज पूर्ण करायची आहे आणि इथून पुढे देखील कार्यशाळा संपल्यावरही तुम्हाला या टेक्निक्स फॉलो करायच्या आहेत. कार्यशाळेमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी समोर स्क्रीनवर जे 3 नंबर दिसतात, त्यापैकी कोणत्याही एका नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा.